नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटल्यानंतर आनंददायी शिक्षण या ठिकाणी तो आहे. आणि आज आपण चिखली तालुक्यातील पांढरदेव या गावी आहोत. इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की आज जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पांढरदेव येथे आपण आलेलो आहोत आणि हे चिमुकले या ठिकाणी विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेताना या ठिकाणी दिसलेले आहेत. मित्रांनो, ही जी शाळा या ठिकाणी चालते, ही शाळा चालवण्यासाठी अहोरात्रपणे या ठिकाणी जी मेहनत करावी लागते ती गुरुजन वर्गांना. आणि त्याच्याही पलीकडे जर म्हटलं तर जे भाऊसाहेब असतात, जे प्राचार्य असतात, जे मुख्याध्यापक असतात, त्यांना या ठिकाणी मेहनत या ठिकाणी करणं पडते. कारण की विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष देणे, विद्यार्थ्यांचं हित जोपासणे हाच प्रकार या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. आज आनंददायी शिक्षण येथे दिल्या जाते आणि त्याच्याही व्यतिरिक्त कसं शिक्षण दिलं जातंय आपण सरांकडून या ठिकाणी माहिती जाणून घेतोय. सर, आपलं नाव? मी राजेंद्र उत्तमराव बोर्डे. अच्छा, बरं सर, या ठिकाणी आपण मुख्याध्यापक पदी या ठिकाणी रुजू झालायत. नुकतेच काही दिवस या ठिकाणी झालेले आहेत. ही शाळा तुम्हाला कशी वाटते? मला सर शाळा छान वाटते. तसं माझ्याकडे चार्ज आहे, अच्छा, पण मी शाळा एकदम चांगली आहे, वातावरण चांगलं आहे आणि इथली जी गावकरी मंडळी आहे ही अतिशय सकारात्मक आहे. सर्वांना शालेय व्यवस्थापन समिती असेल, गावकरी असेल, एकदम शाळेच्या दृष्टीनं एकदम सकारात्मक आहेत. अच्छा. आमचे कोणताही प्रॉब्लेम असेल, समजा शाळेचा असो की शाळेबाहेरचा असो, पण ते सर्वांना एकदम चांगल्या प्रकारचे सोडवतात आणि आडे कोणतीच अडचण देत नाही. ग्रामपंचायतने सुद्धा या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. हो सर, ग्रामपंचायतनं जवळपास 15 लाखाचं हे 3 शीट दिलेलं आहे त्यांनी. 3 लाखाचं हे खालचं पण बदललेलं आहे. त्यानंतर हे जे एक नाही, हे गावकऱ्यांच्या सहकार्यानेच ते 3 शीट तयार झाले, लोकवर्गणीतून तयार झाले. म्हणजे गावाचं सहकार्य चांगलं आहे. गावाचं अगदी सहकार्य चांगलं आहे. अच्छा, बरं, प्रशासनाकडे काही मागणी वगैरे आहे का शाळेच्या संदर्भामध्ये, भौतिक सुविधामध्ये? सर तसं ही आमची जी ग्रामपंचायत म्हणजे वेळेस होतीच नाही आम्हाला. अच्छा, हा, कारण म्हणजे त्यांचं लोकसहभागातून आणि लोकसहभागातून त्यांच्या म्हणजे त्यांना दिसलं की दिसलं की तुमची ते पूर्ण लगेच करतात. म्हणजे आपण त्यांना म्हणायच्या अगोदरच ते सर्व काम अगोदर पहिले करून टाकतो. अच्छा, बरं, काही दाखले या ठिकाणी आदिवासी भागातून या ठिकाणी आलेले हो दिसतात. सर, ते एकदम इथं काही म्हणजे 5 दिवस तिथे लोक आले होते अच्छा, हा. आणि त्यांचे जवळपास 10 विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत. अच्छा, हा. तर त्यांची समजा थोडीशी अडचण होती जन्मतारखेची वगैरे वगैरे. सध्या मी ती घेतलेले आहेत आणि बाकीचा जो प्रॉब्लेम आहे समजा त्यांचा आधार काढण्याचा किंवा ऑनलाईन घेण्याचा, तर तो आम्ही आमच्या परीने जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करू. बरं, काही प्रशासनाकडून काही मदत जर लागली तर अधिकाऱ्यांना काही सूचना वगैरे आहे का आपली काही? हो सर, थोडी त्यांना विनंती आहे अधिकाऱ्यांना की आता हे जे आदिवासीची मुलं आहे की नाही, समजा पारधी मुलं आहे की नाही, यांचा मेन प्रॉब्लेम असतो ते ऑनलाईन होण्याचा. हो, करेक्ट. हां, त्यांच्याकडे आता त्यांचे दाखले आहेत, पण त्यांना आधार जेव्हाच काढायचं तेव्हाच मात्र फार अडचण येते. अशा जर आम्हाला प्रशासनानं सहकार्य केलं तर फार चांगलं होईल. आणि सर, या ठिकाणी कम्प्युटर सुद्धा या ठिकाणी दिसलेले आहेत, ते सुद्धा तंत्रज्ञान या ठिकाणी हाताळत आहेत मुलं. हो सर, जवळपास आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे 5 ते 8 पर्यंतचं. तर बरेच मुलं तिथं येतात, त्यांच्या परीने त्यांचे कॉम्प्युटर चालवतात आणि त्यांचे. सर, आपण नुकती या ठिकाणी नियुक्ती आपली नुकतीच या ठिकाणी झालेली आहे, काही दिवस या ठिकाणी झालेले आहेत. काही संकल्प वगैरे आहे का काही शाळेच्या शैक्षणिक संदर्भातून आपला या ठिकाणी? तर संकल्प असा आहे की सर, आम्ही जवळपास आमचे काही मिसाळ सर आणि पवार सर आहेत की हे मागच्या वर्षी सुद्धा यांनी सकाळी 9 वाजता येऊन MNS चे क्लास आणि हो. शिष्यवृत्तीचे क्लास, स्कॉलरशिपचे क्लास, नवोदयचे क्लास, त्यांच्या मेहनतीनं मागच्या वर्षी 2 मुली आमच्या पात्र झालेल्या आहेत MNS मध्ये आणि यावर्षी सुद्धा 4थीचे जवळपास 5 मुलं पात्र झालेली आहेत. सर, या ठिकाणी पालक वर्गांना काय आव्हान करणार? कारण की ही जी शाळा आहे, ही शाळा या ठिकाणी इत्तंभूत सगळी सुविधायुक्त या ठिकाणी जी शाळा आहे, त्यांना या ठिकाणी पालक वर्गांना आव्हान करणार का आपण की आपले जे पाल्य आहे ते त्या शाळेमध्ये दाखल करावे? हो सर, तुमच्या माध्यमातून मी पालक वर्गांना आव्हान करेन आणि विनंती करेन की जे मुलं इथून बाहेर गेलेले आहेत, तसे मुलं बाहेर गेले नाही, पण ज्यांचे काही असतील समजा, त्यांनी आमची विनंती त्यांनी की तुमच्या माध्यमातून आणि आमची विनंतीनं त्यांनी आमच्या शाळेमध्ये दाखल करावं, जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करावं. आम्ही त्यांना निश्चितच आमचं जे काम आहे त्यांना दाखवून. सर, एखादा शैक्षणिक एखादा अनुभव या ठिकाणी काय सांगणार? कारण की आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेला आहे एखादा अविस्मरणीय क्षण. अविस्मरणीय क्षण म्हणजे आम्ही ज्यावेळेस लोकांना इथं बोलवतो की नाही, त्यावेळेस कोणत्याही कार्यक्रमाला लोक जी बाहेरच्या गावामध्ये कसं असतं की बोलून सुद्धा येत नाही. करेक्ट. बरोबर आहे. यांना थोडी वेळ आपण आव्हान केलं किंवा बोलवलं तर लगेच सर्व येतात आणि सकारात्मक दृष्टीनं आमच्याशी हितगुज करतात, एवन सर्व प्रकारचं सहकार्य करतात. हा एक माझ्या जीवनातून फार महत्त्वाचा अनुभव आहे. कारण बाकीचे काही बघितलं कधी कधी काय होतं की गडतड असतात. हो, हो, हां, गडतड असतात, शाळेतलं वेगळं असतं, परंतु शाळेमध्ये आले की ते सर्व शिक्षकासारखेच आणि विद्यार्थ्यासारखेच वागतात.
हा माझ्याकरता फार मोठा आनंद. मित्रांनो, खरोखर ही एक काळाची गरज आहे. कारण आपण बघतोय की गावागावामधले जे काही द्वेष आहेत, काही गटतट आहे, ते गट तर सगळं राजकीय क्षेत्रामधले असो का कोणत्याही सामाजिक क्षेत्रामधले असो, ते या ठिकाणी बाजूला या ठिकाणी सारले गेले पाहिजेत आणि कुठेतरी शैक्षणिक क्रांतीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आले पाहिजेत. ते का आले पाहिजेत की आपल्या पाल्यांसाठी. कारण की पाल्यांचं जर भवितव्य जर घडवायचं जर असेल तर खरोखर आपण एकत्रित येणे आणि अशा शाळेला मदत करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणून आज आपण शनिवार आहे आणि शनिवारी कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण दिले जात आहे यातनं आपण या ठिकाणी जो टॉपिक आहे तो आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत.